थँक्यू सर. थँक्यू BRC आणि GSC टीम. तुम्ही मला इथे एक्सपिरियन्स शेअर करायला सांगितलं. पहिले तर मी सगळ्या मॉमला वेलकम करते की तुम्ही हे जॉईन केलं. हे खूप खूप जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये पैशांची नाहीये. तुम्ही जर म्हणाल, कारण की आता माझं बेबी आहे 2 वर्षाची, होईल आता माझी मुलगी नोव्हेंबर महिन्यामध्ये. तिचा जो डोस जी फीस आहे ना, जे आपण वॅक्सिनेशन करतो त्याची फीस जेवढी असते तेवढी GSC ची फीस असते फक्त एका वॅक्सिनेशनची ना. म्हणजे आपण कितीतरी वॅक्सिनेशन करतो 2 वर्षामध्ये. पण ते इतकं व्हॅल्युएबल आहे. मी ना माझा एक्सपिरियन्स तुम्हाला फक्त शेअर करते. म्हणजे मी पण कधी ना या गोष्टींवरती लवकर विश्वास नव्हते ठेवत. सगळ्यात मेन तर अफर्मेशन. मी काही गोष्टी तुम्हाला डिवाइड करून सांगते. फर्स्ट म्हणजे अफर्मेशन. मी सगळ्यात आधी विष्णू सरांचाच ₹99 सेमिनार जॉईन केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही छोटे छोटे अफर्मेशन दिले होते, PDF दिले होते. ते मी काही दिवस केले आणि त्याच्यानंतर तो जो इफेक्ट होता ना बेबीवरती, तो म्हणजे मी एक्सप्लेनच नाही करू शकत तुम्हाला की तो शब्दांमध्ये नाही व्यक्त करता येत की तो नेमकं काय होता. पहिली गोष्ट म्हणजे मी पहिलं 99 वाला जॉईन केलं. त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स आला त्याच्यानंतर मी डायरेक्टली आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की नाही, GSC जॉईन करायचं म्हणजे करायचं. आम्ही लगेचच मॅमला कॉल करून GSC जॉईन केला. त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज होत्या, सगळ्या काही होत्या, पण टाइम खूप कमी होता. त्या ऍक्टिव्हिटी जरी तुम्हाला असं वाटत असेल स्टार्टिंगला खूप असतात, तर नाही. टाइम खूप कमी असतो. त्राटक असेल किंवा अफर्मेशन असेल, तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतील. आणि आता तर मी जसं बघतीये 2 वर्ष आधीपेक्षा आता ते इतकं इम्प्रूव्ह झालेलं आहे की मला असं वाटतं अरे हे माझ्या वेळेस नव्हतं हा. हे पाहिजे होतं. हे असं खूप झालं. ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी खूप छान असते आणि याचा इफेक्ट खूप होतो. मी वर्किंग होते तेव्हा मी बेबी होण्याच्या 2 दिवस आधीपर्यंत काम केलं ऑफिसचं. आणि बेबीने फुल डेज घेतले, काही प्रॉब्लेम नाही. माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. तर सगळ्यात मेन आणि मिरॅकल तुम्हाला मी आता एक्सप्लेन करते ते म्हणजे मला 6 वर्ष आधीपासून पॅन्क्रियाटिस डिसीज आहे. म्हणजे स्टील अजून पण आहे. आता जस्ट माझं ऑपरेशन झालंय, ते पण मी तुम्हाला नंतर सांगते की मला टीमने कशी हेल्प केली. BRC आणि GSC टीमने. मला 6 वर्षापासून तो पॅन्क्रियाटिस डिसीज आहे. त्याचा बबल होता एवढा सेंटीमीटर. ओके. जेव्हा बेबी पोटात होता तेव्हा. नंतर तो एवढा झाला. म्हणजे 9 मंथ पर्यंत तो एवढा झाला. 5 सेंटीमीटर पर्यंत, 5 to 6 सेंटीमीटर. फर्स्ट टाइम तिने ना त्याच्यावरती किक केला. पॅनक्रियाच्या वरती एक छोटासा बबल क्रिएट होतो, त्याला पॅन्क्रियाटिस डिसीज म्हणतात. तर तिने ना फर्स्ट टाइम किक केलं. मग थोडस मी घाबरली, कारण की डॉक्टरांनी रिस्क सांगितली होती. मग मी अफर्मेशनचा यूज केला आणि तुम्हाला सांगते टीम एवढी हेल्पफुल आहे की ते त्यांचं काम सोडून आपल्याला टाइम देतात. हे माझ्यासाठी खूप जास्त वेगळं होतं, कारण की मी IT मध्ये, मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मी टीम लीडर आहे, तिथं मी सगळ्यांना हँडल करते. पण मी सुद्धा टाइम नाही दिला माहितीये का मुलांना त्यांच्या ह्याच्यात, की मी यांच्याकडून मॅनेजमेंट स्किल पण शिकले. कसा टाइम द्यायचा लेकरांना, की नाही ते पण लहान आहेत, जसं की त्यांनी मला दिला. त्या अफर्मेशन थ्रू जुईने एकदाही केलं नाही जोपर्यंत ती बाहेर येत नाही तोपर्यंत. हे मिरॅकल होतं की बाळाने एखाद्या पॉइंट वरती किक न करणे, कारण की ते लास्टला इतके मस्तीखोर असतात. एंडला 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये ते इतके किक करतात आणि एवढे त्यांचं मुवमेंट चालू असते, अगदी असं समुद्राच्या लाटा उसळतात तसे ते किक करतात. बट तिने एकदाही केलं नाही. हे फक्त अफर्मेशन न झालं. मी तिला रोज सांगायची की नाही बघ, तुझी मम्मा नॉर्मल नाहीये बट युनिक आहे. जस्ट पॉझिटिव्ह थिंग. की मी तिला असं नाही सांगलं की तुझ्या मम्माला डिसीज आहे, तू तिथं किक नको करू. नाही, तुझी मम्मा युनिक आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, खूप स्ट्रॉंग आहे. पण तुला ह्याच्यामध्ये सपोर्ट करायचा आहे माझ्यासोबत. आणि मला माहितीये की तू करतीये सपोर्ट, तू किक नाही करत आहे तिथे, तू बाकीच्या सगळ्या ठिकाणी खेळतीये, कारण की तुला हेल्दी बाहेर यायचंय, माझ्यासोबत पूर्ण लाईफ छान राहायचंय. मी सांगताना पण माझ्या डोळ्यात पाणी येतंय, तुम्हाला समजत असेल तर. म्हणजे ते तिचं आणि माझं लाईफ त्याच्यामध्ये होतं की सॉरी, माहित नव्हतं की मी पण जिवंत राहील, ती पण जिवंत राहील की नाही. पण आज आम्ही दोघी पण नीट आहे. फक्त सगळ्यात मोठं क्रेडिट जातं सायली मॅमला. ज्यावेळेस तुम्ही याल, ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल, त्यावेळेस तुम्ही सायली मॅमला भेटाल. हे झालं माझं फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि काय झालं माहिती का, नॉर्मल डिलिव्हरी तर झाली, सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे अगदी मला लेबर पेन सुद्धा जास्त जाणवला नाही. 3 तास फक्त लेबर पेन जाणवलं, नॉर्मल डिलिव्हरी झाली, बेबी छान, मी छान, सगळं छान. पण काय झालं, त्या नॉर्मल डिलिव्हरी मध्ये ना थोडासा स्ट्रेस आला माझ्या पॅनक्रियास वरती.
आणि 2 महिन्याने मला पॅन्क्रियाटिसचे अटॅक यायला लागले. आणि ते तुम्ही कोणी विचार नाही करू शकत की लेबर पेन काय असतो ना, तो सुद्धा खूप कमी होता. एवढे डेंजर पॅन्क्रियाटिसचे अटॅक यायचे. मग ह्याच्यात ठरलं की माझं ऑपरेशन होणार आहे. आता 3च महिने झालं माझं ऑपरेशन झालंय आणि मी आता सगळी छान आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मला सायलीमॅमने हेल्प केली. म्हणजे माझं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी आणि जुई राहत नव्हती घरी, तिचं फिडिंग चालू आहे. तिचं तेव्हा फक्त 1.5 वर्षाची होती, तिचं फिडिंग चालू होतं. मी तिला अफर्मेशन देत होती. ऑफकोर्स बीआरसी जॉईन केलेलं होतं, सगळ्या गोष्टी माहित होत्या. पण सर जसं म्हटले, मी आता जस्ट थोड्या वेळ आधी जॉईन केला वर्कशॉप, तर जसं म्हटले की कोणीतरी एक कोच लागतो आणि तो खरंच लागतो लाईफमध्ये. तुम्हाला माहित असतं पण तुम्ही डेली रुटीन मध्ये डेली टेन्शन मध्ये विसरून जाता की नेमकं तुम्हाला करायचं काय. तर मी सायली मॅमला फोन केला. मॅमला मी फक्त जस्ट मेसेज टाकला, मॅम अशी अशी सिच्युएशन आहे, तुम्ही जेव्हा पण फ्री असाल तेव्हा मला टाइम द्या. तुम्हाला माहितीये, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, ज्या मॅम रात्री 2 वाजता 3 वाजता सकाळी कधी पण रात्री कधी पण सगळ्यांची हेल्प करतात, त्यांनी मला 1.5 तास दिला फोनवरती. म्हणजे हे मी सुद्धा ऍज अ टीम लिडर नाही केलं कोणासोबत, हे त्यांनी केलं. म्हणजे हे खरंच शॉकिंग होतं. नाही, माझ्या सगळ्या घरच्यांना शॉकिंग होतं की त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर ना ती रात्री तिला घेऊन यायची हॉस्पिटलमध्ये आणि ते माझ्याजवळ एकच गोष्ट झोपायची. ऍड करायची आहे की येस जसं येस नॉर्मली आपण आपल्या गायनेकडे जातो, डॉक्टरांच्याकडे जातो, 10 ते 15 मिनिटांसाठी हजारो रुपयांच्या फीस देऊन येतो. 10 ते 15 हो बरोबर. आणि त्याच्यापेक्षा ते जास्त वेळ नाही देऊ शकत आहेत. बट इथे जीएससी मध्ये प्रत्येक क्वेरीजसाठी, प्रत्येक सिली डाऊटसाठी वेळ दिला जातो आणि खूप हो छान खरंच आहे. पद्धतीनं नर्चर केलं जातं. ओव्हरऑल इट्स अ हँड होल्डिंग आणि खरंच हँड होल्डिंग आहे. मॅडम क्विकली, आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे, त्यामुळे येस येस बोलाल की खरंच याचं काही बेनिफिट्स होतात का आणि या लोकांनी सगळ्यांनी इव्हन म्हणजे दोन्ही जॉईन केलं पाहिजे का? येस वेळेची आणि पैशांची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? ऑफकोर्स केली पाहिजे. 101% केली पाहिजे. मी आता फक्त इथे प्रेग्नन्सी वुमन असतील तर फक्त तेवढी जर्नी, फक्त तुम्हाला त्याचे बेनिफिट्स काय तेवढे सांगते. बिकॉज ऑफ टाइम लिमिट मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्हाला फर्स्ट टाइम जे पण प्रेग्नेंट आहे, ज्या पण वुमन प्रेग्नेंट आहे, आपल्याला माहित नसतं करायचं काय. तिथे ज्या चॅट मध्ये जे क्वेश्चन विचारतात त्याच्यातच आपले क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. खूप वेळेस असं होतं की आपल्याला ते क्वेश्चन विचारायची गरजच नाही पडत, त्याच्या आधीच आपल्याला आन्सर असतं. तुम्ही डिलिव्हरीला घाबरणार नाही, तुम्ही कोणत्याच गोष्टीला घाबरणार नाही. किती पण क्रिटिकल सिच्युएशन असू दे. कितीतरी आपल्या जीएससी मध्ये एक्झाम्पल आहेत की डॉक्टरांनी नाही सांगितलं की आता तुम्हाला ऑप्शन नाहीये काही करायचं, पुढे काही प्रॉब्लेम असतील, काही डिसीज असतील, पण जीएससीच्या पॉझिटिव्हनेसने, जीएससीच्या टीमने आणि आपण स्वतःने सगळ्या गोष्टी मिळून आल्या तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत. तुम्ही आपले रिव्ह्यूज बघू शकता, व्हिडिओज बघू शकता युट्यूबवर. आणि माझं तर म्हणणं आहे की तुम्ही हे इन्व्हेस्ट करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं की वॅक्सिनेशनची फीस आहे, फक्त वॅक्सिनेशनची, एका वॅक्सिनेशनची. ओव्हरऑल नाही, ओव्हरऑल खूप जाते. डॉक्टरांची सुद्धा एवढीशी फीस आपल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होते. आणि टाइम, तुम्ही कधीच तुम्हाला एकटं फील करणार नाही. मी आणि माझे हसबंड पूर्ण 9 महिने एकटे होतो. फक्त 1-1.5 महिने माझी मम्मी माझ्यासोबत होती काही पिरियड साठी नंतर, पण तेवढ्या वेळ पूर्ण आम्ही एकटे होतो. सगळं यांच्यासोबत राहून मॅनेज केलं. कधीच एकटं वाटलं नाही, कधीच कोणती गोष्ट कमी असं वाटलं नाही. मम्मी सांगायची तिथे हे कर. सायंटिफिकली हे लोक काय सांगतायत हे आपल्याला समजतं आणि आपण ते करतो. आणि लास्टला सांगेल की तुम्ही हे नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच अली मॅडम, थँक्यू सो मच. आलात आणि तुमचा सुंदर प्रवास अगदी जीएससी पासून बीएससी पर्यंतचा शेअर केलात, त्याबद्दल धन्यवाद.